नेवासा फाटा येथे झालेल्या भीषण अपघातात पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास येथील राजमुद्रा चौकात झालेल्या भीषण अपघातात वडील आणि त्यांचा लहान मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सुरेश नगर हंडी निमगाव येथील अनिल फिलिप दळवी वय 45 आणि त्यांचा 12 वर्षीय मुलगा प्रतीक हे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झाले। अपघात इतका भीषण होता की पिता पुत्राचा घटनास्थळीच मृत्यू झाला। ट्रक चालक फरार असून पोलिसांचा तपास सुरू झाला आहे। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याचे देखील सांगितले। अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला गती दिली आहे। अपघातानंतर अंजुम पटेल, संजय वाघमारे, वाहतूक पोलीस सुनील पालवे आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। पटेल यांनी यापूर्वीही रस्त्यांवरील समस्यांवर उपाययोजनांसाठी निवेदन दिले होते। त्यांनी नमूद केले की अहिल्यादेवी चौक ते शेगाव चौक दरम्यान जागतिक बँकेने तयार केलेले 1 फूट उंचीचे डिव्हायडर हे अनेक अपघातांना कारणीभूत ठरले आहे। रात्रीच्या अंधारात हा डिव्हायडर स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनेक वाहन चालकांचे नियंत्रण सुटते। त्यांनी यापूर्वीही हा डिव्हायडर हटविण्याची मागणी केली होती, परंतु आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नेवासा।